वच्छी कधी येत आता ह्या परत खय खय म्हणत नाही शोधलंय सगळ्या थय शोधून झालं आता जीव नाही रवत थाऱ्यावर किती म्हणत शोधायचं आता ते देवाक सुद्धा कशी दया येत नाही काय उमगत नाही कल वाटला वच्छीला म्हणत पण नाही काल झालो तो तू खूप हसत होतो माधवा अरे काय करतस अरे बस व्हायच मी करतोय ना आता सगळा आबा तुमका म्हटलंय ना मी थैसरच बसा अरे पण मी करतोय सगळं हा रवांदे मूळ कुठे आहे झाडू कुठे झाडू तो बघ वैती सर हा बघ कोपऱ्यात अरे माधवा मी काढतोय ना केर नको मला येतो हा तसा नाही रे म्हणजे सगळं पसारो करायचो मी आणि आवरायचा तू बरा वाटतं का या नाही ना नेने काका तुम्ही माफ करा होतं असं कधी कधी त्यात माफी कसली मागायची तुम्हाला माहित असतं तर तुम्ही केलं असतं का मुद्दाम कोणी असं करतं का या चहा टाकते साखर नाही टाकणार तुम्हाला शुगर आहे लक्षात आहे माझ्या या आबा हैसर येवा जरा हा हैसर येवा ह्या काय असा काय हा काय दिसतंय तुमचा चेहरा बघा जरा हा किती त्रासलायत तुम्ही काय अवस्था झाली आहे बघा म्हणजे हा? डोळ्याखाली डार्क सर्कल्स आली आहेत म्हणजे काय झाला कसलो आजार असता काय आजार नाही हो तुमच्या डोळ्याखाली काळं झालंय बाधवा अरे आता ता वया प्रमाण होणार ना वयानी नाही त्रासानी झालंय हे कळलं का डोळे बघा किती लाल झालेत तुम्हाला मी स्वतःची काळजी घ्यायला सांगितली पण तुम्ही ऐकत नाही मलाच आता काहीतरी करावं लागणार आहे तुम्ही एक काम करा हे शर्ट काढा आधी अरे किती हा ते मळलंय ना जरासं ते आणखीन मळवायचंय द्या काढा काय बोलतस काढा शर्ट काढता की नाही अरे रवान दे बर रवान दे ना तर रवान दे हा माका सांगा कात्री खाय असावं कत्री कत्री होय हय हय आरशीकडे असणार बघ इथेच आहे इथेच आहे का हा नाही कापतो ना शर्ट अरे काय काय करत शर्ट कापूनच टाकतो तुम्ही काढतच नाही आहेत ना खुळावलंस काय लांब राहू आधी मग काढा काढा तो शर्ट अरे पण काय झालं आहे का आबा मला सांगा याच्या आधी तुम्ही अंगाला नवीन कपडा कधी लावला होता तो काशीच्या लग्नात घातले होते पण तसेच 2 जोड हत माझ्याकडे हो का आबा ते आपल्या गावातले पोस्टमन काका येतात ना त्यांच्याकडे सुद्धा ना स्वतःचे 3 युनिफॉर्म असतील आता तरी काढा अरे पण आबा तुम्हाला वच्छी काकीची शपथ आहे काढा बघू आधी तो बरा बाबा काढतय द्या तो
हा घ्या. अरे पण ह्या की त्या नव्या? आबा, नवीन कशाला, जुना कशाला, कधी कसा वापरू, काहीही प्रश्न विचारू नका. दिलाय ना शर्ट, गप गुमान घालायचा. हा बरा बाबा. हा, आवडला ना? हा चांगला. मग हे. कापड दुखू चांगला. मग पण याची काय गरज होती माधवा? आबा, दे ती पिशवी. पिशवी कशाला? अरे ठेवून देतय ना, बाहेर रावला तर मळात ना. हा बरोबर आहे, बरोबर. आबा, आपण असं करूया का, तर गावाच्या मधोमध चौक आहे बघा, तिथे काचेच्या पेटीतच हा शर्ट ठेवूया. म्हणजे लोकांना पण शोभेचा शर्ट बघता येईल आणि शर्ट पण खराब होणार नाही. काय आबा, अहो हा शर्ट वापरायला दिलाय ना, तो वापरा गुमान. वापरते. हा वापरा. माझा वच्ची येला ना, मग हे वापरते. आबा आबा, बिन साखरेचा चहा. काय झालं काका? अरे देवा, बहुतेक मी तुम्हाला साखरेचा चहा दिला. हे बघा, असं होतं माझं. अलीकडे ना कुठेच लक्ष नाही. माफ करा. हे घ्या, तुम्ही हा कप घ्या, तो मला द्या. काका, त्या फाईल्स बाजूला ठेवा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बसून चहा पिता येईल. हो. वकील असल्यामुळं कागदपत्र सारखी सांभाळायची सवय लागली आहे मला. खूप महत्वाचे कागदपत्र दिसत आहेत. हो. घ्या, चहा घ्या, नाही तर थंड होईल. तुम्ही? मी घेईन नंतर. काका, तुम्हाला शुगर आहे ना? हो तर. औषध पाणी चालू आहे. साखरेवर बहिष्कार टाकलाय. अहो एवढंच काय, ऊसाच्या शेताकडे सुद्धा बघत नाही मी. रक्तातली साखर पुरेपूर जिभेवर उतरली आहे काका. तुम्ही कारल्याचा रस का घेत नाही? अहो शुगर कमी होईल. म्हणजे रक्तातली का जिभेवरची? अरे हो, या सगळ्यामध्ये ज्या कामासाठी आलोय ते कामच राहून जायचं. तुमच्या काही सह्या पाहिजे होत्या. मी खुणा केल्यात, तिथं सह्या करा. काका, काय आहे हे कागद तर कोरे आहेत, काहीच लिहिलेलं नाहीये याच्यावर. अहो तुम्हाला काय वाटतं, तुमचं काहीतरी हडपण्यासाठी मी तुमच्या सह्या घेतोय? अहो आहे काय हडपण्यासारखं? गरजेसाठी सुद्धा पैसे नाहीत पुरेसे, त्यासाठी तर सह्या मागतोय. पाटणकरांच्या ऑफिसमध्ये काही फॉर्मॅलिटीज पुऱ्या करायच्या, त्या पुऱ्या केल्या की तिथली रक्कम येईल. मी मधला मजकूर भरतो, करा सह्या. आणि या उपरही तुमचा विश्वास नसेल तर करू नका सह्या. पेन.
जसं जसं प्रोसिजर पूर्ण होईल तसं तसं मी तुम्हाला कळवत जाईन. बरं. येतो. अरे माधव, कसा आहेस? काका तुम्ही इथे? अरे काही कागदपत्रांवरती पाटणकरबाईंच्या सह्या पाहिजे होत्या म्हणून आलो होतो. सह्या? अरे एकटी बाई ती, त्यांना व्यवहारातलं कितीसं माहीत असणार. पाटणकर गेले, त्यांच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला हव्यात. पुढं जाऊन त्यांना त्रास नको. शिवाय पाटणकरांच्या पश्चात त्यांची काही रक्कम जर मिळणार असेल तर त्या पैशाचा उपयोग होईल ना त्यांना. हो हो. आपल्या ओळखीनं काही करता आलं तर करत राहायचं. माणुसकीच्या नात्यानं दुसऱ्यासाठी काही केलं तर आपल्यालाही पुण्य मिळतं ना. हो. बर, पाटणकर बाईंना कधी पाठवायचंय मुंबईला? काय ठरलं? मुंबई तुम्हाला? असं कावरा काय होतोस? सगळं कळलंय मला. आणि तू काही चुकीचं करतोयस का? काका पण हे सगळं अण्णांना. अरे वेडा आहेस का तू? त्याला मी कसं सांगेन? हा, त्या बाईंच्या भल्यासाठीच करतोयस ना तू. अरे अबला ती, तिचं तरी असं कोण आहे तिच्यासाठी करायला? आणि खरं सांगू, पाटणकर बाईंनी आता या गावात न राहिलेलं बरं. काका बरोबर, मीही तोच विचार करतोय जो तू करतोयस. काही दिवस त्या गावात सुखानं राहू शकतील, पण पुढं पुढं त्यांना त्रास होणार आहे. म्हणूनच मी कोणालाही कळू दिलेलं नाही आहे. आणि कुणाला सांगूही नकोस. हा. जे आपल्यात आहे ते आपल्यातच राहू दे. अण्णाला कळलं तर पाटणकर बाईंना त्रास होईल. आणि तुलाही काही लागलं तर मी आहेच. एकदा त्या गावातून गेल्या ना की त्यांचं भलं होईल. काय ते लवकर ठरव आणि मला कळवत राहा. थँक्यू काका. अरे वेडा आहेस का तू? मी म्हटलं ना, जेवढं पुण्य पदरी पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं. हा, जा जाऊन भेट त्यांना. हो. आणि सगळं व्यवस्थित प्लॅन करा. येऊ मी? हो. अरे माधव, नेने काका आत्ताच? हो भेटले मला. बरं बस. त्यांनी काही विचारलं का? हो, त्यांना तशी कल्पना आलीच. मग? घाबरू नका, त्यांनाही हा निर्णय योग्यच वाटतोय. तेही माझ्या इतकेच अण्णांना ओळखतात, त्यामुळे अण्णा काय करू शकतात याची पूर्ण कल्पना आहे त्यांना. त्यामुळे ते ह्या निर्णयाशी सहमत असणं साहजिकच होतं. मग आता पुढे काय करायचं? पुढे काय, मी तुमच्या घरासाठी चौकशी करायला सांगितली आहे मुंबईला. नोकरीचं सुद्धा बोलून ठेवलंय. आता एकदा तिकीट हातात आलं की मात्र लगेच तुम्हाला इथून निघावं लागेल. हे बघा, घाबरू नका. थोडे दिवसांनी मी सुद्धा इथून निघेन. आणि आता असं घाबरून चालणार नाही. एकदा धाडस करायचा निर्णय घेतलाय ना, मग तो पूर्णच करायचा. हो ना? बरं बस तू, मी चहा टाकते. वच्ची, आज तरी ये गो बाय.
रोज ह्या ताट रिकाम्या होईत म्हणून तुझी वाट बघत राहतोय, तुझ्यासाठी हातरूल घालून ठेवतोय, घराचा दार उघडा ठेवतोय, पण तू काही येत नाही. एवढं कसलो गो राग? आणि राग असलो तरी ये, 4 गाळी घाल, पण ये गो भाई, ये. येऊ का? नेने काका, या ना, या बसा. पूजा चालली आहे वाटतं. हो, ते जरा संध्याकाळचं. करा करा, चांगलंय. मन प्रसन्न राहतं. मी अगदी योग्य वेळी आलोय. लक्ष्मी घेऊन आलोय घरी. हे काय? बघा. चेक? मदत म्हणून नाही, तुमचेच आहेत ते. मी तुमच्या काही सह्या घेऊन गेलो होतो, ते याचसाठी. पाटणकरांच्या नावचेच आहेत, पण पैसे योग्य वेळी मिळावेत म्हणून थोडी गडबड केली. पैसे फार नाही आहेत, पण वेळेला उपयोगी येतील. मुंबईचे खर्च आहेत, पैसे जवळ असलेले बरे. खरंच काका, खूप उपकार झाले. आता उपकाराची भाषा केली तर मुंबईला जातानाही मी तुम्हाला भेटायला येणार नाही. ही आपली शेवटची भेट. नाही, मी चहा आणते. नाही, नको. निघायला हवा. मुद्दाम निवांतपणे चहा घ्यायला येईल, किंवा मुंबईला जाईन चहा घ्यायला. काय झालं काका? मी तुमच्याकडे सह्या मागितल्या आणि तुम्ही त्या विश्वासाने दिल्यात, पण प्रत्येक वेळा असं सगळ्यांवरच डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कारण आपल्याच माणसांचे उद्देश आपल्याला कधी कधी समजत नाहीत. आपल्या आजूबाजूच्या माणसांची परिस्थिती बघा, बघवत नाहीये त्यांच्याकडे. बाकी वेळ सगळंच काही शिकवत असते म्हणा, पण ती वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. एवढी काळजी घ्या. हं? येतो मी.